किती छान दिसत आहे ना मेकअपचा आरसा. पण पहिला हा असा नव्हता. ह्याच्यासाठी म्हणजे कंप्लीट 2 तास गेलेले आहेत. तर हा एवढा पसारा झाला होता कारण दिवाळीनंतर मी आवरलंच नव्हतं आणि कुठेही आलं की तसं टाकलेलं होतं त्याच्यामध्ये. तर चला म्हटलं आज वेळ आहे तर आवरून घेऊया. तर त्याच्यासाठी मी आधी सगळं बाहेर काढून घेतलं म्हणजे कपाट क्लीन करता येईल आणि लावताही येईल, मला सापडेल ही, कारण सगळे साहित्य मिक्स झालं होतं. तर मी आधी सगळं काढून घेतलं खाली. त्याच्यानंतर हे कानातले ते पूर्ण मिक्स झाले होते, ज्वेलरी बॉक्स ते. आणि आता हे सगळं खाली काढल्यानंतर आता म्हटलं कपाट साफ करून घेऊयात. तर छान असं कपाट हे क्लीन करून घेतले कारण तेलाचे डाग नेल पेंटचे वगैरे खूप लागले होते. तर सगळं क्लीन करून घेतलं आणि खूप आता स्वच्छ दिसत होतं. त्यानंतर हे जे आरसा आहे तोही साफ केला आणि आता ज्या ज्वेलरी होत्या कानातले त्याचाही मी असं ऑर्गनायझरचं बॉक्स मागवलं होतं आणि ते खूप सुंदरही आलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी सगळे कानातले गळ्यातले ठेवून दिले कारण त्याला प्रत्येक ह्याला वेगवेगळं टप्पा आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या मॅचिंगच्या बांगड्या सगळ्या कलरनुसार साईडला काढल्या. ह्याला जास्त जर वेळ लागला कारण खूप प्रकारच्या बांगड्या आहेत माझ्याकडे. तर हे साईडला काढून दिलं आणि रोज एकही चाप न सापडणारा क्लिप आज पटकन सापडत होते ह्या पसारामध्ये. आणि त्याच्यानंतर आता मी सगळं ऑर्गनाईज करून घेतलं. तर 2 तासाच्या मेहनतीनंतर हा असा लुक आला आहे आणि खूप छान दिसत होतं. पण हे काही जास्त दिवस राहणार नाही. एक साईडचं तर राहील पण दुसऱ्या साईडचा राहणार नाही. आणि अजून मला कपड्याचंही आवरायचं आहे. आणि हे ह्यातल्या फक्त मी 2च गोष्टी वापरते, पॉन्ड्स आणि एक टिकल्याची डबी, बाकीचं काहीच नाही.